मदुराई पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे. या टेकडीवर भगवान मुरुगन यांचे अतिशय जुने मंदिर आहे. याच टेकडीच्या अगदी वरच्या भागात एक साधारण 16 फूट उंचीचा एक दगडी दीपस्तंभ आहे. शेकडो वर्षापासून या स्तंभावर कार्तिकाई दीपम या सणाच्या दिवशी मोठा दिवा लावण्याची परंपरा आहे. याच टेकडीच्या दुसऱ्या बाजूला सिकंदर शाह नावाच्या एका मुस्लिम आक्रमकाची दर्गा आहे. तर आता बॅकग्राऊंड जाणून घेतल्यानंतर खरा मुद्दा काय आहे ते समजून घेऊया. तर बघा, 1 डिसेंबर 2025 रोजी जस्टिस जी.आर. स्वामीनाथन यांनी एक सविस्तर जजमेंट दिलं. त्यांनी हिस्ट्री, जुने कोर्ट रेकॉर्ड्स पाहून स्पष्ट सांगितलं की दिवा लावणे ही हिंदूंची एन्शियंट प्रॅक्टिस आहे, ती लीगल आहे आणि त्यामुळे मुस्लिम सेंटिमेंट्स हर्ट होत नाहीत. कोर्टने हे पण सांगितलं की आर्टिकल 25 अंतर्गत दिवा लावणे हे हिंदूंच्या रिलीजियस प्रॅक्टिसचा भाग आहे. आणि असंही स्पष्ट केलं की जरी परंपरेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी मंदिराच्या प्रॉपर्टीवर मंदिराचा कायदेशीर हक्क आहे आणि तो प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. पण तमिळनाडू राज्य सरकारने ही ऑर्डर इम्प्लिमेंट तर नाहीच केली आणि त्यावर सांगितलं की कम्युनल टेन्शन होऊ शकतं. बघा, कॉन्स्टिट्यूशनने एकदम क्लिअर सांगितलंय की जर हायकोर्टचं ऑर्डर किंवा जजमेंट तुम्हाला आवडलं नाही तर त्यासाठी ठराविक लीगल रूट्स आहेत. तुम्ही अपील करू शकता, रिव्ह्यू मागू शकता, पण फक्त जजमेंट आवडलं नाही म्हणून जजवर इम्पिचमेंट आणणं हा मार्ग अजिबात नाहीये. इंडियन सेक्युलरिझम म्हणजे रिलीजन सप्रेस करणं नाहीये. इंडियन सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्मांना इक्वल रिस्पेक्ट देणं. कोर्टने आर्टिकल 25 अंतर्गत हिंदूंचे रिलीजियस राईट्स मान्य केले म्हणजे सेक्युलरिझम धोक्यात आला असा अर्थ अजिबात होत नाही. उलट रिलीजियस राईट्स प्रोटेक्ट करणे हे सेक्युलरिझमचं खरं रूप आहे. पण जेव्हा गव्हर्नमेंट रिलीजियस राईट्सला लॉ अँड ऑर्डरच्या नावाखाली दाबतं, हायकोर्ट ऑर्डर इग्नोर करतं आणि पॉलिटिकल प्रेशर तयार करतं, तेव्हा सेक्युलरिझम नाही तर सिलेक्टिव्ह सेक्युलरिझम तयार होतं आणि ते कॉन्स्टिट्यूशनला धोका निर्माण करतं. म्हणून हा वाद फक्त मंदिर आणि दर्गा असा नाहीये. हा प्रश्न असा आहे की आपण कोर्ट ऑर्डर पाहणारा देश आहोत की नाही. जर आजही आपण नॉर्मल मानलं गेलं तर उद्या कोणताही कोर्ट ऑर्डर पॉलिटिकल इनकन्व्हिनियन्समुळे इग्नोर केला जाऊ शकतो आणि त्या क्षणी सेक्युलरिझम, ज्युडिशियल इंडिपेंडन्स आणि डेमोक्रेसी तिन्ही धोक्यात येतात.